आपल्यासोबत भोसले घराण्याचे नागपुरातील वंशज मुधोजी राजे भोसले आहेत. मुधोजी राजे, काही महिन्यांपूर्वी NCERTच्या 8व्या वर्गाच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा एक जो नकाशा होता त्याबद्दल राजस्थानमधून आक्षेप घेण्यात आलेलं होतं. राजस्थानचा भाग मराठा साम्राज्यामध्ये 1759 मध्ये येत नव्हता अशा पद्धतीचा तो आक्षेप होता. NCERTने आता त्या आक्षेपानंतर तो नकाशा NCERTच्या पुस्तकातून काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. ॲक्च्युली निर्णय नाही, तो काढला गेलेला आहे. आणि NCERTने हे जे नकाशा काढण्याचं हे जे निश्चित केलं होतं आणि तो काढला गेला, पण तो कोणत्या आधारे काढला हे आम्ही विचारू इच्छितो. कारण की त्यांच्याजवळ NCERTजवळ असा ओरिजिनल नक्षाच नाही आहे. जो त्या गॅजेटमध्ये जो नक्षा होता असं त्यांच्यावर काही पुरावाच नाही आहे. आणि त्यांच्याजवळ पुरावा नसताना त्यांनी हे काढणं हे कितपत योग्य आहे. कारण की 291 पानाचा राजपुराणा गॅजेटर आहे आणि त्या गॅजेटरमध्ये राजस्थानमध्ये ह्या मराठा साम्राज्याचं त्या आधिपत्याखाली होतं ह्याचा उल्लेख आहे. आणि विषय अटक ते कटक जे राज्य केलं आणि जैसलमेरवरनं ते अटक ते कटक राज्य झालं, तर काही त्यावेळेस विमान होते का की डायरेक्ट वरच्यावर गेले आणि तिकडे बॉम्बार्डिंग करून येऊन गेले आणि इथला मधला भाग सोडला? म्हणजे मराठे अटकपर्यंत पोहोचले तर ते राजस्थानच्या माध्यमातूनच पोहोचले असा आपला तर्क आहे. तर्क नाही, हे प्रूफच आहे की त्या माध्यमातूनच ते इथून गेले. कारण की त्या ठिकाणी आपण जर पाहिला जो नक्षा आहे अटक ते कटकचा, त्यामध्ये राजस्थान वगळून ते तिथपर्यंत पोचूच शकत नाही. आणि त्यामुळं हा जो इतिहास त्यांनी याच्यावरून वगळण्याचं केलं तर हे योग्य निर्णय नाही आहे. 1822मध्ये ब्रिटिश अधिपत्याखाली जे गॅजेटर बनलं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राजस्थान हे मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली होतं. आणि त्यामुळं आपण आज जे आपलं सरकार म्हणा की आपण खूपसं वस्तू या ब्रिटिश गॅजेटरच्या हिशोबाने आज बी आपण तिला चालवतो. मग जेव्हा ब्रिटिश गॅजेटरमध्ये तिचा उल्लेख आहे तर हे हटवण्यात का आलं? आणि आजपर्यंत तो 8वीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तो होता तर आज अचानक हा निर्णय घेण्याचं काय कारण आहे? म्हणजे NCERT राजस्थानमधील जे काही राजकीय घराणे या सर्वसाठी दबाव निर्माण करत होते त्यांच्या दबावात आल्याचं वाटतंय का आपल्याला? हे 100% की कुणाच्या ना कुणाच्या दबावाखाली येऊन या राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे झालेलं आहे. कारण इतिहासाचा बदल हा ज्यांनी इतिहास घडवला, ज्या मराठा साम्राज्याने इतिहास घडवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे इतिहास घडवला, ह्याला कुठं ना कुठं खिल्लार पाडण्याचं कार्य हे यामार्फत होत आहे. आणि कुठं ना कुठं राजकीय आम्ही म्हणतो हेतू बी त्यामागं आम्हाला दिसून येतो. NCERTची जी या सर्व संदर्भातली समिती होती त्याच्यामध्ये गजानन भास्कर मेहेंदळे हे एक मराठी इतिहासकार तज्ज्ञ म्हणून होते. मात्र त्यांच्यानंतर दुसऱ्या व्यक्तीची कुणाचीही नेमणूक करण्यात आली नाही. हेही एक आपल्याला संशयास्पद वाटते का, जेव्हा नकाशा जर हटवण्यात आलेला आहे आणि समितीमध्ये एकही मराठा इतिहासकार किंवा महाराष्ट्रातील इतिहासकार नाही? हे तर संशयास्पद आहेत की मेंढे साहेब वारल्यानंतर का त्याच्यावर मराठा इतिहासकार घेण्यात नाही आला? मराठी इतिहासकाराला तिथं घेणं फार महत्त्वाचं होतं. कोणचे बी तुम्हाला चेंजेस करायचं तर तुम्हाला तिथं त्या ह्याचा व्यक्तीवर मराठा इतिहासाबद्दल काय तर मराठी इतिहासकार त्या ठिकाणी जरूर पाहिजे होता. आणि हे बी एक संशयास्पद आम्हाला वाटते आहे की मेंढे साहेब होते ती पण ह्या कंच्यात भानगडी नाही झाला, ते गेल्यानंतर हे निर्णय घेण्यात आले. तर ह्या ठिकाणी नेमणूक होणं आवश्यक होतं. मग हे निर्णय ते नेमणूक का करण्यात आली नाही ह्याचा बी आम्हाला एक संशय येतो. जेव्हा या नकाशासंदर्भात वाद झाला होता तेव्हा राजस्थानचे अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, वेगवेगळे राजकीय घराणे याच्यामध्ये कूदले होते. महाराष्ट्रातील राजकारणी आणि लोकप्रतिनिधी गप्प राहिले, त्याचा हा परिणाम आहे? नक्की हा त्याचाच परिणाम आहे. आता बी महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैव आहे की आम्ही म्हणतो मराठी माणूस हा एक येत नाही. हे त्याचं मी म्हणू शकतो हे ह्या प्रूफ झालेला आहे. आज राजस्थान ह्या गोष्टीसाठी एकवटलं गेलं, तिथले संस्थानिक, तिथले पॉलिटिशियन हे सर्व एक आले. आम्ही का त्या ठिकाणी चूप राहिलो? आम्ही त्यांना तोडीला तोड उत्तर दिलं असतं तर मला वाटतं हा निर्णय झाला नसता. कुठं ना कुठं आम्ही बी थोडंसं आमच्या इतिहासासाठी आम्ही बी दुर्लक्षित होत आहे. NCERTच्या 8व्या वर्गाच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा 1759चा विस्तार दाखवणारा नकाशा पुन्हा घेण्यात यावा अशी मागणी करा. मी ही मागणी सरकारशी आणि NCERT जी कमिटी त्यांच्याशी मागणी मी करतो आहे आणि आमची आग्रहाची मागणी आहे.
आणि ही त्यांनी केली पाहिजे. इतिहासात छेड करण्याचा कुणाला अधिकार नाही आहे. आणि ही इतिहासी जे छेड होत असन आणि राजस्थानला महाराष्ट्राचा काही संबंध नाही असं दाखवत असन, तर मग अटक ते कटक राज्याचं काय, हा नुसता तोंडापुरता झालेला आहे का? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजे रघुजी महाराजांनी त्यांनी अटकपर्यंत आणि कटकपर्यंत राजे रघुजी महाराज त्याचा विस्तार केला, तर हा विस्तार झाला कोणत्या मार्गाने हे तरी सिद्ध करून द्यावं. की राजस्थान येत नाही तर मग कोणत्या मार्गाने अटक ते कटक हे गेले, हा तरी त्यांनी सिद्ध करावं. की कोणी नवीन मार्ग आता या लोकांनी बनवला हे त्यांनी सिद्ध करावं. हे हेतुपुरस्पर राजकीय शल्यामुळे हे सर्व झालेलं आहे. आणि आमची माग आहे की ह्या इतिहासामध्ये बंगालला 6व्या नागपूरकर भोसल्यांनी बंगालवर स्वारी केली, बंगालला आपल्या आधिपत्याखाली गेलं, मग बंगालचा बी नकाशा का नाही त्यामध्ये? म्हणजे जो आहे त्याला हटवून अजून आमचं रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये आहे की बंगाल बी त्याच्यामध्ये ॲड झाला पाहिजे. तर मराठा इतिहासाला कुठं ना कुठं दाबण्याचं हे कार्य चालू आहे. एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजची जय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजबद्दल आपण जयंत्या वगैरे करतो, त्यांचे राजभिषेक सोहळे करतो, आणि एकीकडं शिवाजी महाराजाचाच इतिहास नाहीसा करण्याचा, मराठा साम्राज्याला नाहीसा करण्याचा हा हेतुपुरस्पर काहीतरी डाव आहे असं मला वाटतं. तर जो नकाशा NCERTच्या पुस्तकातून वगळण्याचा निर्णय NCERTने घेतलेला आहे, तो नकाशा त्या ठिकाणी पुन्हा घेण्यात यावं आणि त्यासाठी महाराष्ट्रातील राजकारण्यांनी, राजकीय पक्षांनी, लोकप्रतिनिधींनी पण एकी दाखवावी, पुढाकार घ्यावा अशी मागणी जी आहे ते मुदोजी राजे भोसले करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.